विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात वर्ग 8वी साठी गणित चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन. त्याच्यामध्ये आहे प्रॅक्टिस सेट 6.1 फॅक्टराइज. तर तो फॅक्टराइज कशाचा आहे? क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचा आहे. ठीक आहे. आपण या व्हिडिओच्या अगोदर पाठीमागे 2 व्हिडिओ अपलोड केलोत आणि त्या व्हिडिओमध्ये आहे पहिल्या व्हिडिओमध्ये 4 एक्झाम्पल, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पुढचे 4 आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये राहिलेले 4. तर लक्षात ठेवा, 9th नंबरचं एक्झाम्पल आहे. 9th नंबरचं 3x² प्लस 14x प्लस 15. 3x² प्लस 14x प्लस 15 हे जे आहे ते क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे आणि याचा आपल्याला फॅक्टराइज करायचंय. मग क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचं फॅक्टराइज करत असताना आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, काही स्टेप आहेत, त्या स्टेपला आपण सोडू. चला लक्ष द्या इकडे. तर जे दिलेलं आहे ते आपण आन्सर मध्ये लिहू. 3x² प्लस 14x प्लस 15 या क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचे, दिस इज क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. या क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचे फॅक्टराइज करत असताना, फॅक्टर काढत असताना हा कॉन्स्टंट टर्म आणि या क्वाड्रॅटिक टर्मचा कोइफिशियंट दोघाचा मल्टिप्लाय करायचा. 15 3 जा 45, 15 त्रिक 45. आता 45 चे असे फॅक्टर घ्या, फॅक्टरची पेअर अशी घ्या, फॅक्टरची जोडी, फॅक्टर नाही फॅक्टरची जोडी अशी घ्या, त्या जर जोडीची बेरीज केलो मी तर आन्सर 14 आलं पाहिजे. मग 45 कोणाच्या पडते ते 5 येते. 5 नम 45, 5 नम 45. पण फॅक्टर भरपूर निघतात, परंतु बघा ही जोडी कशी आहे. दोघाचं प्लस केलं तर आन्सर 14 आलं पाहिजे. 9 5 14 झालं ऍडिशन. मग जे मधल्याचं साईन आहे ते ह्या दोघापैकी जे मोठा असेल त्याला देऊन टाका. मधल्याच काय आहे? प्लस दिलं प्लस. मग दोघाचे प्लस करायचे तर साईन सेम लागते, मग इकडे देऊन टाका प्लस. पुढच्या वेळेस म्हणजेच 3x² मधलं लिहायचं नाही, अजिबात मधलं लिहायचं नाही. तर त्या ठिकाणी दोघं घ्यायचे. प्लस 5 याचा व्हेरिएबल प्लस 9 याचा व्हेरिएबल. पुन्हा 15 जशाला तसं. पहिल्या दोघात कॉमन, दुसऱ्या दोघात कॉमन. कॉमन काढत असताना लक्षात ठेवा, 3x² प्लस 15 याच्यामध्ये मला कॉमन शोधायचे. 3 मीन्स 3 इथं असते इंटू x² मीन्स x इंटू x. आता हे जे 15 आहे ना, ह्याच टेबल मध्ये येते का बघू आपण. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 5 3 5 15. तर लक्षात ठेवा रे, एवढ्यामधून इथं सॉरी नाही रे, इथं 5 आहे. मी 15 घेतलो नाही. हा, इथं फक्त 5 आहे. त्याला आपण 1 इंटू 5 लिहू शकता. थोडस गडबड झाली, मला वाटलं हे 15 इथं घेतलो मी, ते असं वाटलं पण नाही तसं. इथं 3x² प्लस 5 आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये x आहे. मला सांगा रे, हा नंबर इकडं नाही, इकडला नंबर इकडं नाही, किंवा 3च्या पाड्यात 5 येते, 5च्या पाड्यात 3 येते, असं काहीही नाही. हे दोघे प्राईम नंबर आहेत, मूळ संख्या आहेत, कोणाच्याच पाड्यात येऊ शकत नाही. तर मग आपण काय करणार, हा x आहे, हा x आहे, x कॉमन घेणार. चला, गडबड झाली थोडी, होते. तर लक्ष द्या, म्हणजेच हा x आणि हा x कॉमन आला, 3 उरला. इथला 1 बाहेर आलाय, एक वेळा इथं येईल. प्लसला प्लस, 5 ला 5 सोबत x बाहेर आलाय, प्लसला प्लस. आता 9 आणि 15 लक्षात ठेवा रे, 3 1 3 3 7 3 9 3 4 12 3 5 15. 9 आणि 15 हे दोघे 3च्या टेबल मध्ये आहेत. 3च्या टेबल मध्ये 9 आणि 15 आहेत. तर आपण काय करणार, मग इथं कॉमन घेणार 3 3 जा 9, x ला x प्लस 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 3 5 जा 15. हे दोघं सारखे आले रे, आपलं आन्सर बरोबर आलं. म्हणजेच 3x प्लस 5 आणि x प्लस 3 एकत्र, x प्लस 3 एकत्र घ्यायचं आणि शेवटी आन्सर घ्यायचं. देअरफॉर 3x² प्लस 14x प्लस 15 इज इक्वल टू 3x प्लस 5 x प्लस 3. अशा प्रकारचं आपलं होतं एक्झाम्पल नंबर 9. लिहून घ्या रे विद्यार्थी मित्रांनो याला.
चला पुढचं आपलं एक्झाम्पल आहे 10 नंबरचं. 10 नंबरचं एक्झाम आला आहे. 10 नंबर 2x² प्लस x मायनस 45. जे दिले तेच आन्सर मध्ये लिहा. 2x² प्लस x मायनस 45. आपल्याला ही क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल दिली आहे आणि त्या क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचं त्याला फॅक्टराइज करायचंय. मग क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलला फॅक्टराइज करत असताना हा कॉन्स्टंट टर्म आणि हा क्वाड्रॅटिक टर्मचा कोइफिशियंट ह्या दोघाचा मल्टिप्लाय करतात. 45 टू जा 90 प्लस मायनस 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 90 मायनस 90 च्या असे फॅक्टर अशी पेअर ऑफ फॅक्टर घ्या. फॅक्टरची पेअर अशी घ्या त्याचं सबट्रॅक्शन केलं तर आन्सर किती आलं पाहिजे 1. आता मग दोन्ही लगत संख्या पाहिजे. 9 10 90 झालं आन्सर. परंतु दोघांचं सबट्रॅक्शन करायचे. परंतु मोठ्याला साईन कोण द्यायचं प्लसचं द्यायचं. या दोघांचं सबट्रॅक्शन करायचंय. एकाला प्लस तर दुसरं मायनस कारण की वेगवेगळ्या साईनचं सबट्रॅक्शन होते. मायनस वेगवेगळ्या साईनचं सबट्रॅक्शन होते म्हणून एकाला प्लस आला एकाला मायनस आला. 2x². आता हा नाही लिहायचा. हे दोघ जण घ्यायचे. मायनस 9x प्लस 10x मायनस 45. ह्या दोघात कॉमन ह्या दोघात कॉमन. कॉमन काढणं लई सोपं आहे. 2 प्राईम नंबर आहे. 9 नाही. मात्र आता हा 9 2 च्या टेबल मध्ये येत नाही आणि 2 9 च्या टेबल मध्ये येत नाही. कोणी म्हणजे येत नाही. काहीच कॉमन नाही. x² आणि x ह्याच्यामध्ये निघतो x कॉमन. इथं उरला 2. इथला 2 वेळा आहे. 1 वेळा बाहेर आलाय 1 वेळा इथे येईल. मायनसला मायनस x बाहेर आलाय इथं 9 उरला. प्लसला प्लस 10 आणि 45. 10 आणि 45. 10 5 च्या टेबल मध्ये येते. 45 5 च्या टेबल मध्ये येते. मग आपण इथे घेणार 5. 5 2 जा 10 x ला x प्लस मायनस मायनस 5 9 जा 45. हे दोन ब्रॅकेट सारखे आले का बघा. 2x मायनस 9 आणि x प्लस 5 एकत्र. x प्लस 5 हे रिकामे एकत्र घेतो आपण. म्हणजेच आपलं आन्सर आलं पोरो शेवटी 2x² प्लस x मायनस 45. या क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचा फॅक्टराइज झाले 2x मायनस 9 सेकंड ब्रॅकेट x प्लस 5. ओके लिहून घ्या रे. पुढचं आहे बघा. पुढचं एक्झाम्पल नंबर 11 येईल आता इथं आपल्याकडे. एक्झाम्पल नंबर 11. एक्झाम्पल नंबर 11 आपला असा आहे. 20 x² मायनस 26x प्लस 8. तर लक्ष द्या खूप महत्वाचं आहे. आन्सर मध्ये 20x² मायनस 26x प्लस 8 ही आहे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. त्याचे फॅक्टर पाडायचे. त्याचे फॅक्टर पाडत असताना हा कॉन्स्टंट टर्म आणि ह्या क्वाड्रॅटिक टर्मचा कोइफिशियंट 20 आहे. ह्या 20 आणि 8 चं मल्टिप्लाय करा. 2 8 जा 16 वरचा 0 ला 0 160 झालं. याचे असे फॅक्टर असे पेअर ऑफ फॅक्टर घ्या की त्या फॅक्टरची जर ऍडिशन केलं त्या पेअरची तर आन्सर आलं पाहिजे मायनस 26. अरे 160 16 10 16 10 26. बघा मग 16 10 160. दोघांचा गुणाकार 160 आला. आता दोघांची बेरीज आली पाहिजे 26. 16 10 26. मग आन्सर द्यायचे मोठ्याला मायनसचं दिलो मायनसचं. दोघांची करायची होती प्लस. मग प्लस कधी होते साईन सेम असेल तर मग इथं देऊन टाकायचं मायनस. पुढची स्टेप 20x². आता इथं नाही लिहायचं हे दोघं लिहायचंय. मायनस 16x मायनस 10x प्लस 8. ह्या दोघात कॉमन काढायचं आणि ह्या दोघात कॉमन काढायचं. 20 आणि 16 4 च्या टेबल मध्ये येतात. 4 5 जा 20 4 4 जा 16 म्हणून येईल कॉमन 4. x आहे म्हणून येईल x. 4 5 जा x 1 टाइम बाहेर आलाय 1 टाइम इथे येईल. मायनसला मायनस 4 4 जा x तर बाहेर आलाय. मायनस
10x आणि प्लस 8. 10 आणि 8 दोघं पण लक्षात ठेवा रे, 2 च्या टेबलमध्ये येतात. 3 नाही, 4 नाही, 5 नाही, काहीच नाही. मग मायनसला मायनस, इथं आला 2. 2 कुठून आला रे? 10 आणि 8 दोघं पण 2 च्या टेबलमध्ये येतात म्हणून 2 कॉमन येते. कारण की दोघाला पण 2 ने डिवाइड करता येते. 2 5 जा 10, x ला x, मायनस प्लस मायनस, 2 4 जा 8. लक्षात ठेवा हे 4 का आले? अरे मी काय वडून आलो नाही, मी काय चोरटा नाही रे येडे हो. हे 20 आणि 16 जे आहे ना, त्या दोघाला पण 4 न डिवाइड करता येते. आणि तो कसा नंबर पाहिजे डिवाइड करता येणारा? तसं तर 2 न बी येते की, परंतु ग्रेटेस्ट पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? ग्रेटेस्ट पाहिजे. तर लक्षात ठेवा या दोघांपैकी एकदा घ्यायचं. 5x मायनस 4 आणि 4x मायनस 2. 4x मायनस 2 एकत्र घेऊ. शेवटी आन्सर लिहू आपण 20x² मायनस 26x प्लस 8 इज इक्वल टू 5x मायनस 4, 4x मायनस 2. एकदा लिहून घ्या रे. पुढचं जे एक्झाम्पल आहे 12 नंबरचं. नंबरचं एक्झाम्पल आहे 44x² मायनस x मायनस 3. आन्सर मध्ये लिहिणार 44x² मायनस x मायनस 3. याचा आणि याचा मल्टिप्लाय करणार. हे आहे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल त्याचा आपल्याला फॅक्टराइज करायचे. त्याचं फॅक्टराइज करत असताना हा शेवटचा आणि हा पहिल्याचा सोबत येणारा दोघांचा गुणाकार, मग प्लस मायनस मायनस येईल. 44 गुणिले 3 132. 44 गुणिले 3 132. 40 त्रिक 120 आणि 4 त्रिकम 12. 120 आणि 12 132. 132 चे असे फॅक्टर काढायचे की त्याची जर सबट्रॅक्शन केली तर आन्सर काही नाही म्हणजे किती? 1 आलं पाहिजे. मग आपण काय करू? प्राईम फॅक्टर काढू. 132 ला 2 ने डिवाइड करता येते. इवन नंबर आहे. 2 6 जा 12 1. 2 6 जा 12. पुन्हा 2 न 2 3 जा 2 3 जा. पुन्हा आता 2 न नाही जाणार, 3 न जाणार. 3 1 जा 3 1 जा. आता 11 काय आहे रे? प्राईम नंबर आहे. हे असंच ठेवू आपण. 11 1 जा. आपल्याकडे आन्सर आले रे 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 11. हे 11 बाजूला ठेवूत. 2 2 जा 4, 4 3 जा 12. 12 इंटू 11. बघा जर मी इथं 12 इंटू 11 घेतलो, दोघांचं सबट्रॅक्शन केलं, 12 मधून 11 काढले तर आन्सर 1 आलं का रे? पण राहिला मायनस 1 चा, मायनस देऊन टाकायला. दोघांपैकी मोठंही आहे. मग दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. एकाला मायनस आलंय, दुसऱ्याला साईन बदललं पाहिजे. प्लस पुढं 44x² मायनस 12 प्लस 11x मायनस 3. ह्या दोघात कॉमन, ह्या दोघात कॉमन काढायचे. तर लक्षात ठेवा 44 आणि 12 ला 44 तसं तर 4 च्या पाड्यात येते, 11 च्या टेबल मध्ये येते. मात्र 12 2 च्या येते, 3 च्या येते, 4 च्या येते. परंतु दोघं पण ह्या 44 ला आणि 12 ला दोघाला बी एकाच नंबरनं भाग गेला पाहिजे किंवा ते दोघं पण एकाच्याच टेबल मध्ये आले पाहिजेत. असा टेबल शोधायचा, तो म्हणजे 4 आहे. तर लक्षात ठेवा 4 कॉमन काढलो. एक्स कॉमन आला. 4 न 44 ला जर डिवाइड केलं तर आन्सर येते 11. एक्स 1 टाइम बाहेर आलाय, 1 टाइम इथे येईल. मायनसला मायनस. 4 3 जा 12. एक्स तर ऑलरेडी बाहेर आलाय. प्लसला प्लस. ह्या 11x आणि मायनस 3 मध्ये काहीही कॉमन नाही. हे पण प्राईम नंबर आहे, हे पण प्राईम नंबर आहे. इकडे एक्स आहे, इकडे नाही, काहीच कॉमन नाही म्हणजे 1. उरलेलं लिहून टाका 11x प्लस मायनस मायनस 3. संपलं उत्तर. हे सारखं आले की नाही महत्वाचं आहे. म्हणजेच 11x मायनस 3 पुढं आहे 4x प्लस 1. शेवटी आन्सर लिहायचं 44x² मायनस x मायनस 3 इज इक्वल टू 11x मायनस 3 4x प्लस 1. अशा प्रकारे आपण जे आहे ते वर्ग 8वी साठी चॅप्टर नंबर 6
फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधला 6.1 जे होता फॅक्टराइज करायचं होतं कोणाचं क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचं, ते आपण हा मुद्दा इथं संपवलो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बनणार आहोत 6.2. ओके, तोपर्यंत आपण इथंच थांबू. थँक्यू, धन्यवाद.